Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English. Lesson Fantastic Shop. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये फॅन्टॅस्टिक शॉप या लेसनचे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी आपण लर्न करत होतो. आज आपण नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी लर्न करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. नोट द फॉलोइंग फ्रॉम ईच शॉप. या ठिकाणी खाली काही पॉईंट्स दिलेले आणि त्या पॉईंटनुसार आपल्याला एक शॉप या ठिकाणी एक शॉपविषयी माहिती या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायची. मग त्या माहितीमध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे. हाऊ द शॉपकीपर इंट्रोड्यूस हरसेल्फ हिमसेल्फ. ते जे शॉप आहे हे कोणाचं आहे, एखाद्या स्त्रीचं आहे किंवा एखाद्या माणसाचं आहे, ते त्या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. द गुड्स इन शॉप, व्हॉट इज सोल्ड इन द शॉप. त्या दुकानामध्ये कोणता माल आहे आणि तो त्या ठिकाणी त्याला कशा प्रकारे विकायचा आहे. लोकेशन ऑफ द शॉप, त्याप्रमाणे त्या ठिकाणी लोकेशन लिहायचं की हे शॉप कोणत्या ठिकाणी आहे, म्हणजे ॲड्रेस लिहायचा. त्यानंतर कॉन्व्हर्सेशन इन द शॉप, आणि कशा प्रकारे ग्राहक तिथं आल्यानंतर म्हणजे कस्टमरच्या शॉपमध्ये आल्यानंतर कॉन्व्हर्सेशन करतात ते त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं. नाव यूज युअर इमॅजिनेशन टू प्रेझेंट अ फॅन्टॅस्टिक शॉप ऑफ युअर चॉईस युजिंग द अबोव पॉईंट्स. सम ऑप्शन आर गिवन बिलो. खाली 3 पॉईंट्स दिलेले 1, 2, 3. या 3 पॉईंटपैकी एक पॉईंट घ्यायचा आणि त्या पॉईंट घेऊन त्या ठिकाणी आपल्याला एक फॅन्टॅस्टिक शॉप या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. मग मी माझ्या नोटबुकमध्ये हे फॅन्टॅस्टिक शॉप या ठिकाणी राईट डाऊन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी या ठिकाणी अ फ्लाइंग शॉप हे या ठिकाणी राईट डाऊन केलेलं आहे. मग या ठिकाणी अ फ्लाइंग शॉप मीन्स आकाशात उडणारं असं दुकान. हे काल्पनिक आहे म्हणून हे जे शॉप आहे हे कसे आहे, फॅन्टॅस्टिक शॉप. मग शॉपचं नेम आहे अ फ्लाइंग शॉप. या ठिकाणी तो जो शॉपकीपर आहे तो म्हणतो, हाय आय एम अ शॉपकीपर, माय शॉप नेम इज अ फ्लाइंग शॉप, कम हिअर. या लवकर या इकडं. सी माय न्यू शॉप अ फ्लाइंग शॉप. पहा माझं न्यू असं सुंदर असं जे शॉप आहे ते आहे अ फ्लाइंग शॉप. इन माय शॉप यू विल सी. तुम्ही या माझ्या शॉपमध्ये बऱ्याच गोष्टी पाहू शकतात. कोणकोणत्या गोष्टी पाहू शकतात. फ्लाइंग एरोप्लॅन, उडणारं विमान. फ्लाइंग कार, उडणारे कार. फ्लाइंग बटरफ्लाईज, उडणारी फुलपाखरं. फ्लाइंग बी, उडणारी मधमाशी. फ्लाइंग बलून, उडणारे बलून. त्यानंतर फ्लाइंग काईट, उडणारे पतंग. अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी तुम्ही या फ्लाइंग शॉपमध्ये पाहू शकतात. ऑल टॉईज आर व्हेरी युजफुल फॉर युअर चिल्ड्रन. आणि हे जेही काय आहे हे सर्व काय आहे, टॉईज आहे. आणि हे सर्व टॉईज हे तुमच्या मुलांकरता अगदी युजफुल आणि उपयुक्त असे टॉईज आहे. यू टेक गिफ्ट युअर चिल्ड्रन. हे जे टॉईज आहे हे तुम्ही तुमच्या मुलांना गिफ्ट म्हणून देऊ शकतात. दे विल व्हेरी हॅप्पी. आणि ते गिफ्ट जर तुम्ही तुमच्या मुलांना दिलं तर नक्कीच तुमचे मुलं हे खुश होतील, आनंदी होतील. ऑल फ्लाइंग टॉईज आर चार्जिंग. हे सर्व जेही टॉईज आहे हे तुम्ही चार्जिंग करू शकता. यू विल चार्ज द बॅटरी. त्याची जी बॅटरी आहे ती तुम्ही चार्ज करू शकतात. ऑल टॉईज आर फ्लाइंग इन एअर. ही सर्व हवेमध्ये थोड्या अंतरावर उडत असतात. यू विल टेक रिमोट. त्यांच्यासाठी तुम्ही एक रिमोट घेऊ शकतात. अँड स्टार्ट द बटन. आणि त्या रिमोटचं बटन दाबलं की टॉईज आर फ्लाइंग. ते सर्व जे टॉईज आहे प्रत्येक टॉईजला या ठिकाणी रिमोट दिलेले आहे आणि बॅटरी दिलेली आहे. बॅटरी चार्जिंग केली त्यानंतर रिमोटचं बटन दाबायचं आणि त्यानुसार ते जे काही टॉईज आहे ते त्या ठिकाणी हवेत थोड्या अंतरावर ते उडणार आहे. सो युअर चाइल्ड इज व्हेरी हॅपी. आणि त्यावेळेस नक्कीच तुमची मुलं हे आनंदी होतील, खुश होतील. या ठिकाणी हे जे टॉईज आहे याच्यावर स्पेशल ऑफर दिलेली आहे. 10% ऑफ पर टॉईज. प्रत्येक टॉईजवर या ठिकाणी 10% ऑफर आहे. मग हे जे शॉप आहे हे शॉप कुठं आहे, या शॉपचं लोकेशन नियर द रेल्वे स्टेशन नाशिक.
नाशिकचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनच्या जवळ हे शॉप या ठिकाणी मी ओपन केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे फॅन्टॅस्टिक शॉप आहे हे फॅन्टॅस्टिक शॉप या ठिकाणी मी राईट डाऊन केलेलं आहे. मग या फॅन्टॅस्टिक शॉपचं नेम काय होतं? अ फ्लाइंग शॉप. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. कॉपी द सेंटेन्सेस विच हॅव वर्ड जस्ट. तुम्हाला असे सेंटेन्सेस बनवायचे की ज्याच्यामध्ये जस्ट हा शब्द यूज करायचा आहे. ट्रान्सलेट देम इन टू युअर मदर टंग. जस्ट हा शब्द वापरून सेंटेन्स तयार करा आणि त्यानंतर ते जे तयार केलेले सेंटेन्स आहे ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये युअर मदर टंग म्हणजे मातृभाषेमध्ये पुन्हा लिहा. या ठिकाणी पाहू शकता मी इथं 3 सेंटेन्सेस हे बनवलेले आहे. मग फर्स्ट सेंटेन्स आहे आय जस्ट कांट डू विदाऊट कॅरेट्स. या ठिकाणी जस्ट हा जो वर्ड आहे हा या ठिकाणी मी यूज केलेला आहे. मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आय जस्ट कांट डू विदाऊट कॅरेट. मी गाजराशिवाय अगदीच राहू शकत नाही. आपण जे फॅन्टॅस्टिक शॉप पाहिलं जे फर्स्ट आहे 24 कॅरेटचं त्याच्यात जो ससा आहे सारस द ससा, तर त्या सारस द ससाने त्या ठिकाणी सांगितलं आहे की आय जस्ट कांट डू विदाऊट कॅरेट. मी गाजराशिवाय राहू शकत नाही. म्हणून जस्ट म्हणजे अगदीच राहू शकत नाही. सेकंड, माय स्कूल इज जस्ट बिहाइंड माय शॉप. माझं जी शाळा आहे माझी स्कूल आहे माझी शाळा अगदी माझ्या दुकानाच्या मागे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जस्ट आउट ऑफ ओव्हन. नुकतेच भट्टीमधून बाहेर काढलेले आहे. आपण जर दुकानात गेलो एखादी आपल्याला गरम गरम पदार्थ पाहिजे असेल तर ते लोक नुकताच तो पदार्थ भट्टीमधून बाहेर काढून देतात म्हणजे गरम करून देतात. मग त्यावेळेस जस्ट हा शब्द त्या सेंटेन्समध्ये यूज करू शकतो. जस्ट आउट ऑफ ओव्हन. अशा प्रकारे जस्ट हा वर्ड या ठिकाणी 3 सेंटेन्समध्ये यूज केला आहे आणि ते सेंटेन्सेस आपल्या मदर टंगमध्ये राईट डाऊन केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे हे जे क्वेश्चन आणि आन्सर्स आहे हे तुम्ही या ठिकाणी लर्न करायचे, पुन्हा पुन्हा रीड करायचे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.